आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे देखील पाण्याखाली। धुळ्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, भात नदीला मोठा पूर आल्यानं धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला, शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे मोठे हाल। बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, अनेक नदी नाल्यांना देखील पूर, सिंदखेड राजा तालुक्यात देखील राहेरी ते सोनोशी हा रस्ता काही काळासाठी बंद। सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नंदुरबारमध्ये पावसाची संततधार, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेती पिकाचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच, पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यामध्ये वाढ, पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणामधून 7000 क्युसेक वेगानं भोगावती नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%वर, नाथसागर जलाशयामध्ये नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक सुरू। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा जोरदार विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहण्यास सुरुवात, धबधब्याला रौद्र रूप।